ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आज 2 नोव्हेंबर आणि अर्थातच तुळशी विवाहाला प्रारंभ होतोय. तुळशी विवाह म्हणजेच कार्तिक शुक्ल एकादशी, कार्तिक शुक्ल एकादशी पासून सुरुवात होते. 2 नोव्हेंबर 2025. तुळशी विवाह हा कृष्णाशी केला जातो. तुळशी विवाह हा म्हणजे कृष्णाबरोबर असतो. आता तुळस ही एक लक्ष्मीचं स्वरूप मानले जाते. तुळससुद्धा लक्ष्मीचं स्वरूप मानले जाते. तुळस पापनाशिनी म्हणूनही महत्त्व आहे. तुळशीला पापनाशिनी म्हणूनही महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये हिंदूंच्या प्रत्येक घरामागे जो तुळशी वृंदावन असतं. आता किंवा तुळशीची कुंडी असते. आता ब्लॉकमध्ये राहतो तर वृंदावन नसतं, परंतु कुंडी असते आणि या कुंडीमध्ये तुळशीची पूजा अर्चा केली जाते. अशा या तुळशीचं विवाहाचा प्रारंभ म्हणजे 2 नोव्हेंबरला आहे. आणि विशेष म्हणजे काय, हा विवाह जेव्हा लागतो, तुळशी लग्न सुरू होतात, ती 2 नोव्हेंबरला एकादशी चालू होतात आणि त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हे तर विवाह समारंभ असतो आणि त्रिपुरारी पौर्णिमेला समाप्ती असते. त्रिपुरारी पौर्णिमा येथे उल्लेख करतोय जाता की तिथेही दीपोत्सव साजरा केला जातो आणि उंच दगडामध्ये दीपमाला अशा लावल्या जातात आणि त्याची पूजा अर्चा आणि दीपोत्सव साजरा केला जातो. देवाला नैवेद्य दाखवत त्याला पण अन्नकोट असं म्हटलं जातं. हे जाता आपल्याला शेवटच्या दिवशी हा जो कार्यक्रम असतो तो त्रिपुरा पौर्णिमेला असतो. आता आपल्या मुख्य गोष्ट तुळशीचा विवाह ही गोष्ट अशी आहे की तुळस आणि तिचा विवाह झाला की आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये सर्वांकडे लग्नाला प्रारंभ होतो. लग्न कार्यक्रम सुरू होतात. लग्नाचं आमंत्रण पत्रिका हे सगळं कार्यक्रम, लग्न कार्य हे सगळं चालू होतं. आणि आता थोडक्यात माहिती सांगतो मी की तुळशीचं लग्न म्हणजे काय आणि थोडक्यात त्याची माहिती. तर तुळशीचं ही म्हणजे तुळस ही पापनाशिनी आहे. तुळस ही लक्ष्मीचं आहे आणि तिची पूजा ही आपण करतोच आहे. आणि तिचा विवाह जो होतो तो बाळकृष्णाशी विवाह होतो. बाळकृष्णाशी किंवा कृष्णाशी विवाह होतो. बाळकृष्ण म्हणजे आपण त्याची मूर्ती असते तर बाळकृष्ण म्हणतो आणि कृष्णाशी विवाह होतो. प्रत्येकाला आपली कन्येला लक्ष्मी मानतो. जो तो आपली कन्या म्हणजे लक्ष्मी असं मानतो आणि तिला कृष्णासारखाच वर मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. तुळस कुंडीमध्ये ठेवून कुंडीला चुना आणि गेरू याचा रंगरंगोटी करून ती सजवली जाते. विवाहाच्या वेळेला अंतरपटाच्या अलीकडे बाळकृष्ण आणि पलीकडे तुळस अशा प्रकारे मंगलाष्टक म्हणत फटाके वाजवत विवाह साजरा केला जातो. मांडवा म्हणजे मांडव कसा असतो तर ऊस हा या विवाहाचा एक तऱ्हेचा मांडव असतो आणि त्याची पूजा केली जाते. त्रिपुरारी आता सणाचं महत्त्व तुम्हाला सांगितलं. त्या दिवशी हे विवाहाची समाप्ती असते. हे थोडक्यात तुम्हाला तुळशी विवाह समारंभाचं वर्णन सांगितलं आहे. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः.